प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपणा सर्वांस सलाम. ट्रूथफुल लिव्हिंग गॉड फेसबुक पेजच्या माध्यमातून बऱ्याच दिवसातून आम्ही लाईव्ह येत आहोत आणि आपण लवकरच 40 दिवसाचा उपवास आणि प्रार्थना समय पाळणार आहोत आणि 14 तारखेपासून आपण तो उपवास आणि प्रार्थनेचा समय पाळणार आहोत. तर त्याच्या अगोदर हा फेसबुक लाईव्हचा जे नियोजन फेसबुक पेजचे ट्रूथफुल लिव्हिंग गॉड या फेसबुक पेजचे ॲडमिन इन्चार्ज प्रवीण भालेराव सर, सध्या ते गोव्याला वास्तव्याला असतात, परंतु काही कामानिमित्त ते पुण्यात आलेले आहेत आणि त्यांनी विनंती केल्याप्रमाणे आज ट्रूथफुल लिव्हिंग गॉड या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण लाईव्ह जात आहोत. त्याचप्रमाणे ओजस प्रोडक्शनचे ओजस चव्हाण देखील आमच्यामध्ये उपस्थित आहे आणि परमेश्वराने ही सुंदरशी संधी आम्हाला दिलेली आहे की गीताद्वारे आम्ही परमेश्वराचं स्तवन करावं आणि विशेष करून या दुःख समयामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी जे क्रूस खांबावर असं मरण सहन केलेलं आहे, तर त्या संदर्भातली गीतं आम्ही यावेळेस सादर करणार आहोत आणि निश्चितच या कार्यक्रमाला जे लोक जोडले जाणार आहेत आणि आम्हाला देखील परमेश्वर या गीताद्वारे आशीर्वादित करणार आहे. धन्यवाद ब्रदर जयंत जाधवजी, तुमचं या ठिकाणी विशेष करून स्वागत करतो. आज विशेष दिनी आपण एकत्र जमलो आहोत आणि मी प्रवीण भालेराव, ॲडमिन इन्चार्ज ट्रूथफुल लिव्हिंग गॉड फेसबुक पेज. आज आपण लाईव्ह आहोत. आज विशेष अशा संध्यामध्ये आजचा जो कार्यक्रम आहे ख्रिस्ता तुझ्यासाठी गीत संध्या. आज आमच्या आदरणीय ब्रदर डॉक्टर जयंत जाधवजी त्यांचा सुमधुर गीतांचा कार्यक्रम आज या ठिकाणी त्यांच्या घरी आज आपण हडपसर या ठिकाणातून लाईव्ह करत आहोत. आज त्यांचे सुपुत्र जे तबल्यावर असणार आहेत ब्रदर अभिषेक जाधवजी आणि सुंदर संगीताला साथ ते देणार आहेत आमचे ब्रदर जयंत जाधवजी यांच्या बरोबर. सुंदर असं त्यांचं हार्मोनियम, सुंदर अशी गीतं आज ते आपल्या समोर घेऊन येणार आहेत. मी दिलगिरी व्यक्त करतो. कार्यक्रम थोडा उशिरा चालू होत आहेत, काही टेक्निकल काही गोष्टी होत्या आणि त्याला रेक्टिफाय करता करता थोडा उशीर झाला, त्याबद्दल सर्वप्रथम तुमची दिलगिरी व्यक्त करतो. जे कोणी लाईव्ह जोडले त्या सर्वांचे आम्ही स्वागत करतो परत एकदा प्रभूमध्ये. आणि हा कार्यक्रम आपण इथून 1 तास घेणार आहोत आणि हा कार्यक्रम शेअर करा आणि इतरांपर्यंत सुवार्ता सुंदररित्या घेऊ जा. आपण येणाऱ्या बुधवारी राखीचा बुधवार सुरुवात होत आहेत. त्या दुःखस्थानामध्ये आपण जाणार आहोत 40 दिवसाच्या उपास समयामध्ये. तर आपण ब्रदर डॉक्टर जयंत जाधवजी एक सुंदर संदेश त्या दिवशी आपण लाईव्ह करणार आहोत आणि ते या पॅशन ऑफ इव्हेंट्स जो आहे क्राइस्ट पॅशन ऑफ क्राइस्ट इव्हेंट्स 2024 चं ते उद्घाटन करतील. आमच्या आदरणीय पालक साहेब रेव्हरंड सुधीर चव्हाण हे पण त्यांच्या चर्च ख्रिस्ती मंडळी चर्च मधून लाईव्ह जातील. तोही कार्यक्रम ते उद्घाटित करतील. तर सर्व मान महिमा गौरव तुला आहे, प्रभूला आहे. आणि या ठिकाणातून आमचे ब्रदर ओजस चव्हाण हा कार्यक्रम लाईव्ह करतील. आम्ही या ठिकाणी विशेष करून अभिनंदन करतो आमचे ब्रदर जयंत जाधवजी, कारण की काही गत दिवसामध्ये त्यांची नियुक्ती पास्टर म्हणून झाली आणि त्यांनी त्यांच्या सेवेला सुरुवात केली. आमच्या शुभेच्छा आहेत ट्रूथफुल लिव्हिंग गॉड तर्फे पास्टर डॉक्टर जयंत जाधवजी. तर पूर्ण वेळ मी त्यांना देतो आणि ते सर्वप्रथम प्रार्थना करतील आणि आपण कार्यक्रमाला गाण्यांना सुरुवात करूया. थँक्यू. आपण प्रार्थना करूया. आमच्या पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो.
सर्व मान महिमा गौरव आम्ही तुला देतो परमेश्वरा. आज या सायंकाळच्या वेळेस तुझी स्तुती करण्यासाठी, तुझं स्तवन करण्यासाठी तू आम्हाला ही संधी दिली, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो परमेश्वरा. ट्रूथफुल लिव्हिंग गॉड फेसबुक पेजच्या माध्यमातून परमेश्वरा आम्ही आज जो स्तुतीचा यज्ञ तुला अर्पण करणार आहोत तो तू मान्य करून घेशील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही 40 दिवस आणि जो उपवासाचा समय आहे तो आम्ही पाळणार आहोत परमेश्वरा. आणि या तू आमच्यासाठी जे वधस्तंभावर असं मरण सहन केलं आणि त्याची आम्ही आठवण करत असताना परमेश्वरा तुमचं सहाय्य कर. आणि यावेळेस आम्ही जे गीत गाणार आहोत या गीताद्वारे तू आम्हाला आशीर्वादित कर. जे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अनेक लोक जोडले जाणार आहेत त्यांना देखील तू आशीर्वाद दे. आणि परमेश्वरा या कार्यक्रमाद्वारे तुझ्या नावाचं गौरव व्हावं, सर्व मान महिमा तुला मिळावा असं तू होऊ दे. पुन्हा एक वार मी आणि अभिषेक, त्याचप्रमाणे प्रवीण भालेराव सर, मोझस आणि आम्ही सर्वजण तुझ्या हाती आमचं जीवन सोपवतो. तू आमचा सहाय्य करता हो, तू आमचा मार्गदर्शक. ही प्रार्थना आमचा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ता तुझ्यासाठी गातो अर्पितो यज्ञ स्तुतीचा तुझ्याला मिळवून सारे. सारे मा पानी पमरे पमरे सा बने सरे सा. ख्रिस्ता तुझ्याच साठी, ख्रिस्ता तुझ्याच साठी गातो आम्ही स्तवने, गातो आम्ही स्तवने. अर्पितो यज्ञ स्तुतीचा, अर्पितो यज्ञ स्तुतीचा तुझला मिळून सारे. ख्रिस्ता तुझ्याच साठी, ख्रिस्ता तुझ्याच साठी. पहिले जे गीत आम्ही गाणार आहोत ते धन्य धन्य येशू तेरा नाम, तू दाता तू पालनहार, विनंती करू सुबह शाम. धन्य धन्य येशू तेरा नाम. धन्य धन्य येशू तेरा
धन्य धन्य यीशु तेरा नाम। तू दाता तू पालनहारा, तू दाता तू पालनहारा, विनती करूं सुबह शाम। धन्य धन्य यीशु तेरा नाम, धन्य धन्य यीशु तेरा नाम। तू दाता तू पालनहारा, तू दाता तू पालनहारा, विनती करूं सुबह शाम। धन्य धन्य यीशु तेरा नाम, धन्य धन्य यीशु तेरा हृदय में यीशु तेरी ज्योत जली है। हृदय में यीशु तेरी ज्योत जली है। तुझसे प्रभु मुझे शांति मिली है। तुझसे प्रभु मुझे शांति मिली है। हृदय में यीशु तेरी ज्योत जली है। तुझसे प्रभु मुझे शांति मिली है। तू दाता तू पालनहारा, तू दाता तू पालनहारा, विनती करूं सुबह शाम। धन्य धन्य यीशु तेरा नाम, धन्य धन्य यीशु तेरा पग कृपा साथ हमारे, पग कृपा साथ हमारे। गिरते हुओं को मिलते सहारे, गिरते हुओं को मिलते सहारे। पग कृपा साथ हमारे, गिरते हुओं को मिलते सहारे। तू दाता तू पालनहारा, तू दाता तू पालनहारा, विनती करूं सुबह शाम। धन्य धन्य यीशु तेरा नाम, धन्य धन्य यीशु तेरा नाम। सा 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 रे रे सा 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 रे सा 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 रे रे सा 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 रे ब प नी 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 रे ब प नी सा 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 रे ब प नी 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 रे ब प नी सा 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 नी नी सा 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 रे रे सा 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 नी नी सा 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 रे रे सा सा नी सा सा ब री ब प प रे ब म सा रे रे सा। प्रीत मसीहा तेरी मोरे मन भाई, प्रीत मसीहा तेरी मोरे मन भाई। जीवन नैया तूने पार लगाई, जीवन नैया तूने पार लगाई। प्रीत मसीहा तेरी मोरे मन भाई, जीवन नैया तूने पार लगाई। तू दाता तू पालनहारा, तू दाता तू पालनहारा, विनती करूं सुबह शाम। धन्य
पुढचं जे गीत आहे ते कसे सोशिले दुःख प्रभू कालवरीच्या क्रूसावरी. कालवरीच्या क्रूसावरती कालवरीच्या क्रूसावरती कसे सोशिले कसे सोशिले शरीरी किती फटके तुझ्या शरीरी रक्ताच्या कसे सोशिले कसे सोशिले परित्याग हा तुझा विसरतो माझ्या स्वप्नामध्ये विरमतो परित्याग हा तुझा विसरतो मातीचा हा देह सजवितो मातीचा हा देह सजवितो फुलासा कालवरीच्या क्रूसावरती कालवरीच्या क्रूसावरती
पुढचं जे गीत आहे, त्या क्रुसाशी नाते माझे भूषण हे मला, ज्या क्रुसाशी येशू माझा खिळीला हो गेला. मागील काही दिवसामध्ये आम्ही या गाण्याची रील टाकली होती, परंतु पूर्ण गाणं आम्ही रेकॉर्ड करू शकलो नाही. ते गीत यावेळेस आम्ही सादर करत आहोत. त्या क्रुसाशी नाते माझे भूषण हे मला, त्या क्रुसाशी नाते माझे भूषण हे मला, ज्या क्रुसाशी येशू माझा, ज्या क्रुसाशी येशू माझा खिळीला हो गेला, त्या क्रुसाशी भूषण हे मला, त्या क्रुसाशी भूषण हे मला.
शब्द येशू बोलला शैतान से फना से
जाल टूटा है, मौत बीमारी श्राप का जाल टूटा है। यीशु जी ने इन सभी को जीता है, यीशु जी ने इन सभी को जीता है। शैतान को उसने हराया, हराया, शैतान को उसने हराया, हराया। छुटकारा, 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 छुटकारा। यीशु नासरी ने दिया छुटकारा, यीशु नासरी ने दिया छुटकारा। गुनाह से, शैतान से, फना से, गुनाह से, शैतान से, फना से। छुटकारा, छुटकारा, मर गया था, जिंदा है यीशु मेरा, मर गया था, जिंदा है यीशु मेरा। धरती अंबर का मालिक यीशु मेरा, धरती अंबर का मालिक यीशु मेरा। तारनहारा हमारा, तारनहारा हमारा, छुटकारा, 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 छुटकारा। यीशु नासरी ने दिया छुटकारा, यीशु नासरी ने दिया छुटकारा, छुटकारा, आएगा वो साथ हमें ले जाने को, आएगा वो साथ हमें ले जाने को। निसा 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 कर सारे निसा, निसा कर सारे निसा, धनी पर बतुना वरेंगे सारे निसा। आएगा वो साथ हमें ले जाने को, है वहाँ वो हमें वहाँ ले जाने को, है वहाँ वो हमें वहाँ ले जाने को। होंगे इकट्ठे दोबारा, दोबारा होंगे इकट्ठे दोबारा, दोबारा। छुटकारा, शैतान से फना से, गुनाह से, शैतान से फना से।
प्रभू माझा सखा, तू ध्यास माझा, तूच माझ्या जीवनाचा ध्यास आता. कोरोनाच्या काळामध्ये परमेश्वराने हे सुंदरसं गीत मला दिलं आणि बऱ्याचदा मी हे कार्यक्रमामधून गायलेलं आहे आणि विशेष करून संगीताताई गोडे यांनी देखील हे गाणं ठिकठिकाणी गाऊन प्रसिद्ध केलेलं आहे. आणि जो श्वास आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे तो श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपलं जीवन चालू आहे आणि त्याचं महत्त्व आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये कळालं. आणि म्हणून प्रत्येकाला आवडेल असं गीत, कारण प्रत्येक जण श्वास घेतो आणि हा श्वास आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे आणि म्हणून हे गीत प्रत्येकाला आवडेल. तू प्रभू माझा सखा, ध्यास माझा, तूच माझ्या जीवनाचा ध्यास आता. सारे गा म ध म ग रे सा नी म ध नि सा रे ग रे म ग ध म ग रे सा. तू प्रभू माझा सखा, तू श्वास माझा, तू प्रभू माझा सखा, तू श्वास माझा, तूच माझ्या जीवनाचा, तूच माझ्या जीवनाचा ध्यास आता. तू प्रभू सखा, तू श्वास माझा, तू प्रभू माझा सखा, तू श्वास माझा. खेद होतो सर्व माझ्या पातकांचा, खेद होतो सर्व माझ्या पातकांचा, पश्चातापे मी तुझा शरण देवा. तू प्रभू माझा सखा, तू श्वास माझा, तू प्रभू माझा सखा, तू श्वास माझा. संकटे दुःखात माझ्या तू सहारा. सारे गरे गरे सारे ग सा नि सा ध नि सा 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 सा. सारे गा म ध ध ध ध ध नि ध प म ग रे ग रे सा. सारे गरे गरे सारे ग सा नि सा ध नि सा 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 नि सा ध नि सा 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 सा. संकटे दुःखात माझ्या सहारा, जीवनाच्या सागरात तू किनारा. तू प्रभू माझा सखा, तू श्वास माझा, तू प्रभू माझा सखा, तू श्वास माझा. संपली तुसावरी पाप सत्ता, संपली संपली संपली
सारे गरे सा सारे गप गप नीद मगरे नीद सा सारे गम पदरी सा सारी धम मगरे सा सारे गम पदरी सा सारी धम मगरे सा येशू नामाचा महिमा पार ख्रिस्त नामाचा महिमा पार साऱ्या विश्वाचा तो जियादार साऱ्या विश्वाचा तो जियादार येशू नामाचा महिमा पार ख्रिस्त नामाचा महिमा पार साऱ्या विश्वाचा तो जियादार साऱ्या विश्वाचा तो जियादार येशू नामाचा महिमा पार ख्रिस्त नामाचा महिमा पार येशू नामाचा महिमा पार ख्रिस्त नामाचा महिमा पार येशू नामाचा महिमा पार ख्रिस्त नामाचा महिमा पार साऱ्या विश्वाचा तो जियादार साऱ्या विश्वाचा तो जियादार साऱ्या विश्वाचा तो तरले किती जण त्याच्या नामे तरले किती जण त्याच्या नामे मुक्ती पावले त्याच्या द्वारे मुक्ती पावले त्याच्या द्वारे तरले किती जण त्याच्या नामे 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 तरले किती जण त्याच्या नामे मुक्ती पावले त्याच्या द्वारे मुक्ती पावले त्याच्या द्वारे देई जीवनास येशू आकार देई जीवनास येशू आकार आम्ही मागितो उद्धार मागितो उद्धार येशू नामाचा महिमा पार ख्रिस्त नामाचा महिमा पार साऱ्या विश्वाचा तो जियादार साऱ्या विश्वाचा तो जियादार
किती त्या वारीचे शमले सामर्थ किती त्या वारीचे शमले सारे गरे सारे गपनी सामर्थ किती त्या वारीचे शमले सागरातील कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही पुन्हा सुरुवातीला जे गीत गायलं होतं, कसे सोशिले दुःख प्रभू तू कालवरीच्या कुरुसावरती, आणि आपण बुधवारपासून जो 40 दिवसाचा उपवास आणि प्रार्थना हा समय
पाळणार आहोत आणि त्याची सांगता गुड फ्रायडे आणि ईस्टरमध्ये होते. आणि आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या पापांसाठी, आपल्याला तारण मिळण्यासाठी, आपल्याला सार्वकालिक जीवन देण्यासाठी, आपल्याला शांती देण्यासाठी, आपल्याला चांगलं जीवन देण्यासाठी तो त्या वधस्तंभावर मारला गेला. आणि म्हणून हे गीत मी लिहित असताना या गीतामध्ये जे प्रभू येशू ख्रिस्ताने जे दुःख त्या क्रूस खांबावर सहन केलं त्याचं वर्णन या ठिकाणी मी केलेलं आहे. आणि शेवटचं कडवं मला असं सुचलं की प्रभू येशू ख्रिस्ताने इतकं दुःख सहन केलं. आपल्याला साधा काटा टोचला तरी आपण विवळतो, आपल्याला किती वेदना होतात, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर तो काट्यांचा मुकुट ठेवला, त्याच्या हातापायामध्ये ते खिळे ठोकले गेले आणि असह्य वेदना, असंख्य वेदना देणारं असं ते दुःख प्रभू येशू ख्रिस्ताने त्या क्रूसखांबावर आपल्यासाठी, मानवाच्या कल्याणासाठी ते सहन केलं. आणि शेवटचं कडवं असं मी लिहिलंय की माझ्या स्वप्नामध्ये मी रमतो, परित्याग हा तुझा विसरतो, मातीचा हा देह सजवितो, फुलासारखा अनेक जपून. आणि आपण आपल्या देहाला फुलासारखं जपतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या देहाचा देखील त्याग केलेला आहे आणि ते सहन, ते दुःख आपल्यासाठी सहन केलेलं आहे. तर पुन्हा एकदा हे गीत आपण ऐकूया. आज माझा आवाज एवढा चांगला नाही आहे सर्दी खोकल्यामुळे, तरी देखील परमेश्वराच्या गौरवासाठी मी गात आहे आणि निश्चितच याद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद मिळत आहे. थँक्यू. कसे सोशिले दुःख प्रभू, कसे सोशिले दुःख प्रभू, कालवरीच्या क्रूसावरती, कालवरीच्या क्रूसावरती, कसे सोशिले दुःख प्रभू, कसे सोशिले दुःख प्रभू. समाहिला खांद्यावरती, मुकुट काट्यांचा शिरावरती, तू समाहिला खांद्यावरती, मुकुट काट्यांचा शिरावरती. कितीक फटके तुझ्या शरीरी, कितीक फटके तुझ्या शरीरी, रक्ताच्या धारावर, कसे सोशिले दुःख प्रभू, कसे सोशिले दुःख प्रभू.
माझ्या स्वप्नामध्ये विरमतो परित्याग हा तुझा विसरतो माझ्या स्वप्नामध्ये विरमतो परित्याग हा तुझा विसरतो मातीचा हा देह सजवितो मातीचा हा देह सजवितो फुलासारिक कसे सुशिले कसे सुशिले कालवरीच्या क्रूसावरती कालवरीच्या क्रूसावरती कसे सुशिले कसे सुशिले देवाची स्तुती असो. मनाला हेलावून सोडणारं गीत मन भरून आलं आणि किती सुंदर ते शब्द, किती सुंदर तो आवाज, किती सुंदर ते संगीत. आज सर्व काही आज प्रभूमध्ये सर्व जुळून आलं. आज जी वेळ प्रभूने दिली सोमवार 12 फेब्रुवारी ही खूप आशीर्वादित वेळ आजचा दिवस प्रभूने दिला. मीही विचार केला नव्हता. 2-3 दिवसापूर्वी आमचं बोलणं झालं होतं की कार्यक्रम घ्यायचा आणि मी गोव्याला असल्यामुळं काही गोष्टी कठीण होत होत्या, पण प्रभूला सर्व काही शक्य आहे. आणि मी या कार्यक्रमानिमित्त योजना आखली आणि ब्रदरशी बोललो की मी पुण्यातच आहे, तुम्ही कार्यक्रम घेऊ शकता का. त्यांची अडचण होती की माझा आवाज थोडा वर खाली आहे, थोडी तब्येत थोडी अपडाऊन आहे आणि ते म्हटले की शक्यता खूप कमी आहे. पण मी म्हटलो की ब्रदर कसं आहे तुमचा आवाज असो, कसंही तुमचं तयारी नसली तरी प्रभूमध्ये काही गोष्टी शक्य होतात, तर तुम्ही तुमच्या मनाची तयारी करा आणि प्रभू तुम्हाला मार्ग दाखवेल. आणि त्यांनी 4-5 तास घेतले, मला फोन केला, ब्रदर आपण ती वेळ ठरवूया. रविवार सोडून आम्ही सोमवारचा दिवस हा फायनल केला आणि मी म्हटलो ठीक आहे, काय हरकत नाही, आपण मोबाईलवरून जाऊ, कसा वेळ मिळेल. पण प्रभूने आज आमचे ब्रदर ओजस चव्हाण यांना या ठिकाणी प्रेरित केलं आणि ब्रदर ओजसला मी फक्त एक तर शब्द बोललो की आपल्याला थोडा लाईव्ह करायचं आहे, ब्रदरच्या घरी जावं लागेल. आणि तो म्हटला मी वेळ काढतो आणि तो माझ्याबरोबर आज आला. त्याबद्दल मी मनापासून ब्रदर ओजस चव्हाण याचा आभार मानतो ख्रिस्तामध्ये, कारण की हे लाईव्ह टेलिकास्ट करणं थोडं कठीण झालं असतं आम्हाला मोबाईलवरून जात असताना. पण प्रभूने आज चांगल्या टेलिकास्टमध्ये आणि सुंदर हे गीत गात असताना ब्रदर ओजस चव्हाणने त्यांची जी कला आहे ती आज या ठिकाणी प्रगट केली. आणि सुंदर ते फ्लायर्स येशू ख्रिस्ताचं त्या ठिकाणी कालवरीत जाणं, क्रूस दाखवणं, तो खेळा आणि मुकुट ब्रदर गात होते ते कसे सोशिले. आणि ते गीत खूप चांगल्या रीतीने ते पिक्चर पाहून मनाला हेलवून टाकणार आहे. खूप आशीर्वादित गीत प्रभूने त्यांना दिलं आणि खूप सुंदर आवाज आज त्यांचा लागला. मला वाटतं, मला ब्रदर म्हणत होते की माझा आवाज ठीक नाही, पण मला वाटतं की खूप चांगला ब्रदर आज आवाज, मला वाटतं की ओरिजिनल तुम्ही गायला होता
गीतरत्नामध्ये त्यापेक्षा आजचं हे गीत खूप सरस झाले. त्याबद्दल ब्रदर जयंत जाधवजीचे आभार मानतो. आणि विशेष करून या कार्यक्रमाला खूप लोकांची दाद मिळाली आहे. आमचे आदरणीय पाळक साहेब रेव्हरंड सुधीर चव्हाणजी जोडले होते. तुमचं स्वागत करतो की तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत त्या लाईव्ह बघत होता. आमचे आदरणीय पाळक साहेब रेव्हरंड सुधीर पारकरजी, सुरेंद्र लोंढेजी, सुधीर गायकवाड जे सर्व जोडले होते. आणि आमचे आदरणीय बिशप साहेब राईट रेव्हरंड पंकज देवनूर हे युनायटेड किंगडम मधून जोडले होते. तुमचे स्वागत करतो. आमच्या आदरणीय सिस्टर गॉस्पेल वर्शिपर आणि पार्श्वगायिका सुंदररित्या आमच्या ख्रिस्त टीम मधून ते ब्रदर जयंतजी यांच्याबरोबर नेहमी असतात. आमच्या आदरणीय सिस्टर मिसेस संगीता गोडेजी, तुमचंही आम्ही स्वागत करतो. खरोखर आज प्रभूंनी ही वेळ आशीर्वादित केली आणि सुंदररित्या ख्रिस्ताच्या तुझ्यासाठी गीत संध्या प्रभूने आशीर्वादित केली. मी सर्व जाधव कुटुंबियांचे मनापासून आभार मानतो. अभिषेक जाधव त्यांनी खूप सुंदर साथ या तबल्यात दिली, तुमचे आभार मानतो. जयंत जाधवजी तुमचे आभार मानतो की आजचा वेळ तुम्ही अमूल्य दिला आणि आजचा हा कार्यक्रम सुंदर गीतांचा प्रभूच्या सेवेमध्ये आशीर्वादित केला. आमच्या सिस्टर आदरणीय त्यांचेही मी स्वागत करतो. आमच्या उत्कर्षा मॅडम यांचेही मी स्वागत करतो. आभार मानतो की आज आम्हाला तुम्ही या ठिकाणी निमंत्रित केलं, आशीर्वादित केलं. आणि खरोखर हे कार्यक्रम बघितल्यानंतर असं वाटलं की खरोखर प्रभूने आज आम्हाला नाही का तृप्त केलं. आणि या घटकेसाठी मला वाटतं की माझं येणं आज आशीर्वादित केलं पूर्णपणे. आणि माझी जी पुण्याकडची जी भेट आहे ती आज प्रभूमध्ये खरोखर आशीर्वादित झाली आजच्या या कार्यक्रमामुळे. त्याबद्दल मी मनापासून जाधव साहेबांचे आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांचे मनापासून आभार मानतो. परत एकदा जे कोणी लाईव्ह जोडले त्यांचा आभार मानतो. परत हा कार्यक्रम रेकॉर्डेड आहे, तुम्ही बघू शकता. आपण युट्यूब चॅनलला पण हा कार्यक्रम टाकणार आहोत, ट्रुथफुल लिव्हिंग गॉड युट्यूब चॅनलला काही दिवसामध्ये. आणि आपण बघत आहोत की 4-5 दिवसामध्ये खूपसे कार्यक्रम ट्रुथफुल लिव्हिंग गॉडला होत आहेत, ते ब्रदर ओजस प्रोडक्शन्सच्या मार्फत. आणि खूप सुंदररित्या ओजस हा लाईव्ह करतो, त्यांचे मी मनापासून परत एकदा आभार व्यक्त करतो. आणि खरोखर आजची सेवा आज खरोखर आज प्रभूने आशीर्वादित केली. सर्वजण जोडल्याबद्दल आणि हा कार्यक्रम शेअर केल्याबद्दल मी तुमचे परत एकदा आभार मानतो. आणि शेवटची प्रार्थना आमचे आदरणीय ब्रदर पाळक साहेब आमचे पास्टर जयंत जाधवजी करतील. आणि मी त्यांना वेळ देतो. एक तुम्हाला तुमचं मनोगत काही व्यक्त करत असेल तुम्ही करू शकता आणि मग शेवटची प्रार्थना करून आपण हा कार्यक्रम एंड करूया. मी खरोखर परमेश्वराचे आभार मानतो, त्याच्या नावाला धन्यवाद देतो की आज या सायंकाळच्या वेळेस परमेश्वरानं ही संधी दिली की त्याची स्तुती करावी, त्याला स्तुतीचा यज्ञ अर्पण करावा. आणि विशेष करून ट्रुथफुल लिव्हिंग गॉड या पेचे ऍडमिन इन्चार्ज आमचे ख्रिस्तात बंधू प्रवीण भालेराव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ओजस प्रोडक्शनचे ओजस चव्हाण देखील आमच्यामध्ये उपस्थित आहे. आणि खरोखरी परमेश्वराने आम्हाला ही सुंदरशी सहभागिता दिली की ज्याद्वारे आम्ही परमेश्वराचं स्तवन करू शकलो, त्याचे गीत गाऊ शकलो. आणि या कार्यक्रमाला अनेक लोक जोडले गेले आणि मला निश्चित खात्री आहे की या गीतांद्वारे आपल्याला आशीर्वाद मिळाला असेल. अनेक गीत ही नवीन जी परमेश्वराने मला दिली ती गीत आम्ही गायलेली आहेत. कारण परमेश्वराचं वचन सांगते की तुम्ही नवे गीत गा. आणि म्हणून ख्रिस्ता तुझ्यासाठी संघाचा हा नेहमी प्रयत्न असतो की नवीन नवीन गीत तयार करणं आणि ती अनेक लोकांपर्यंत पोहोचवणं. आणि ती लोकांपर्यंत पोहोचवणं, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम हे आमचे प्रवीण भालेराव सर करतात. त्यांचं ट्रुथफुल लिव्हिंग गॉड हे फेसबुक पेज आहे. आणि खरोखर याद्वारे देवाच्या नावाचं गौरव होत आहे. अनेक लोकांना देवाची सुवार्ता कळत आहे आणि गीतांद्वारे देव त्यांना आशीर्वाद करीत आहे. आणि हा कार्यक्रम आर्काइव्ह असणार आहे, तुम्ही नंतर देखील हा कार्यक्रम पाहू शकता. आणि या उपवास आणि प्रार्थना समयाच्या दिवसामध्ये आपण अधिक आणि अधिक परमेश्वराच्या जवळ जात असताना आपण अधिक वेळ त्याचं वचन वाचण्यामध्ये, त्याची प्रार्थना करण्यामध्ये आणि आपण आपलं आत्मपरीक्षण करण्यामध्ये घालवणार आहोत. आणि जगभर अनेक लोक हे ऑब्झर्व करतात, लेंट पिरियड ज्याला आपण इंग्लिशमध्ये लेंट पिरियड असं म्हणतो. आणि अनेक लोक ते ऑब्झर्व करतात. आणि निश्चित याद्वारे आपण एक वेगळा वेळ काढून ठेवतो की ज्या वेळेमध्ये आपण अधिक देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, रोज त्याच्या वचनाचं मनन करतो, रोज त्याची प्रार्थना करतो, त्याची सहभागिता घेतो.
आणि आपलं आत्मपरीक्षण करतो. आणि मला खात्री आहे की या दिवसामध्ये परमेश्वर निश्चित आपल्याला आशीर्वादित करणार आहे. पुन्हा एक वार प्रवीण भालेराव सरांचे मी आभार मानतो, ओजसचे आभार मानतो. ओजसने देखील फार सुंदर याचं प्रक्षेपण केलेलं आहे. या सर्वांबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. शेवटी आपण प्रार्थना करूया आणि या कार्यक्रमाची सांगता करूया. शेवटची प्रार्थना पण म्हणू. प्रार्थना झाली. आमच्या पवित्र 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 परमेश्वर देव बापा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. परमेश्वरा, खरोखरी तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, अखिल सृष्टीचा निर्माण करता, आमचा निर्माण करता परमेश्वर देव बाप आहेस. आमचा जिवंत देव बाप आहेस. परमेश्वरा, या तुझ्या दयेबद्दल, तुझ्या कृपेबद्दल मी तुला धन्यवाद देतो. सर्व मान महिमा गौरव आम्ही तुला देतो. परमेश्वरा, या सायंकाळच्या वेळेस तुझ्या चरणापाशी बसून तुझं स्तवन करण्यासाठी गीताद्वारे तुझी स्तुती करण्याची ही संधी तू आम्हाला दिली, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. परमेश्वरा, तुझ्या वधस्तंभावर आपला प्राण दिला, तू आमच्यासाठी जे असह्य असं मरण त्या क्रूस खांबावर केलं परमेश्वरा, आणि त्याच आशयाची गीत आम्ही आज गायलेली आहे परमेश्वरा. आणि ही गीत प्रत्येकाने, जे लोक हे जोडले होते परमेश्वरा, त्यांनी देखील ही गीतं ऐकलेली आहेत आणि पुन्हा ती या मीडियाच्या माध्यमातून ऐकणार आहेत. आणि या गीताद्वारे तो मला आशीर्वादित केलं, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. परमेश्वर, आम्ही विशेष करून प्रार्थना करतो, येणारा जो 40 दिवसाचा उपवास आणि प्रार्थनेचा समय आहे परमेश्वरा, जे लोक याच्यामध्ये भाग घेणार आहेत परमेश्वरा, जे लोक हा लेंट पिरियड पाळणार आहे परमेश्वरा, त्या प्रत्येकासाठी आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा. या लेंट पिरियड मध्ये आम्ही अधिक आणि अधिक तुझ्या वचनाचं मनन करावं, तुझी प्रार्थना करावी परमेश्वरा, तुझी सहभागिता सतत आमच्या जीवनामध्ये असावी आणि या समयामध्ये आम्ही आमचं आत्मपरीक्षण करावं, यासाठी तू आमचं सहाय्य आणि मार्गदर्शन कर परमेश्वरा. तुझ्या वचनाप्रमाणे आमचं जीवन आहे किंवा नाही याची पडताळणी आम्ही तुझ्या वचनाद्वारे करावी, यासाठी तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य आणि मार्गदर्शन कर परमेश्वरा. आमचं काही चुकलं असेल, आमच्या चुका अपराधांची तू क्षमा कर परमेश्वरा. आणि रोज तुझ्या वचनामध्ये वाढण्यासाठी, रोज आणि रोज तुझ्या प्रार्थनेमध्ये, तुझ्या विश्वासामध्ये बळकट होण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य आणि मार्गदर्शन कर परमेश्वरा. इथपर्यंत तू आमचं सहाय्य करता झालास, तुझी दया, तुझी कृपा तुम्हाला पुरवलीस, या सर्वाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही सर्व मान महिमा गौरव तुला देतो. पुन्हा एक वार आम्ही आमची जीवन तुझ्या हाती सोपवतो. तू आमचं सहाय्य करता हो, तू आमचा मार्गदर्शक हो. ही प्रार्थना आमचा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही ऋणाचा माल सोडले तसेच आमचे ऋणाचा माल सोड, आणि आम्हाला परीक्षेत नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आमेन. थँक्यू.